आपल्या रसरंजन मंडळात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आजचा आपला कार्यक्रम एक खुले व्यासपीठ असा आहे. याच्यामध्ये आपण सर्व आलेले आहात. आपल्या विविध काही ना काही आयटम्स, काही ना काही प्रस्तुती करणार आहात. तर तत्पूर्वी आपण आपल्या प्रथेप्रमाणे प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. शांती शांती शांती. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ आपण आता करूया. आपण सर्व याच्यात सहभागी झालेले आहात. तर काही ना काही आपण आपलं काव्य, गाणं, काही नाट्यप्रवेश असं वेगवेगळे आयटम, काय काय वेगवेगळे प्रकार घेऊन आज हजर झालेले आहात. तर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेगवेगळ्या जागांवरून आले आज, फक्त मुलुंड नाही, मुलुंडच्या बाहेरचे पण, पुण्याचे पण. तर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत मी आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करते आहे. मी सांगेन तसं तुम्ही या, पण तुम्ही तुमचा परिचय थोडासा द्या आणि मग सुरुवात करा. आणि ह्या कार्यक्रमात मी पण सहभागी होणार आहे. माझे काही शेरोशायरी म्हणा, काव्य म्हणा, गीत म्हणा, काही ना काही आहे. तर आपल्याकडे खूप काही साठवण आहे, आपली आठवण आहे, काही आपल्या स्वतःचं रचना आहेत. तर आपण सगळ्यांनीच त्या प्रस्तुत करायच्या आहेत. त्याप्रमाणे आपण सुरुवात करूया. जर कोणाला खूप घाई असेल तर पहिलेच सांगा, मी त्यांचंच आधी नाव घेते. आणि घाई नसेल तर मी नीता दातार यांच्यापासून सुरुवात करते की त्यांनी आपली रचना प्रस्तुत करावी. आता तुम्ही तुमचा ऑडिओ ऑन करा, कारण तुमचा आज माझी काही तयारी नाही अजिबात. ओके. आज तुम्ही काही घेऊन नाही आलात तर मी तुम्हाला तर म्हटलं होतं तुम्ही नाही काही घेऊन नाही, या. आज काही नाही, सगळं घरात पसारा आणि कामातच आहे मी आज. हरकत नाही. तुमच्याकडे काही नंतर असेल किंवा काही इच्छा असेल तर नंतर हो करा. हो, आपण नंतर विजयाताईंना नक्की. सांगते मी की त्यांनी, विजयाताई कापडी, तुम्ही प्रारंभ करा. मी ओळीने सगळ्यांचं घेते. धन्यवाद. सॉरी आधी पण सगळ्यांना. इट्स ओके. आणि विजयाताई सर्वांना कापडी. नमस्कार, पहिल्यांदाच भेटते. हो, आणि ऐका तुम्ही ऑडिओ हो हो ऑफ करून ऐका. चालेल, नंतर चालेल केलं तर. विजयाताई तुम्ही ऑन करा. आता मात्र सगळ्यांनी आठवणीने ऑडिओ ऑन करा. बरोबर. धन्यवाद कल्पनाताई, आपण मला सांगितलं त्यामुळे मी आधी थोडीशी माहिती सांगते कुसुमाग्रजांची. कारण आता मराठी दिन साजरा केला जाणार आहे 27 तारखेला, तर त्याबद्दल मला थोडीशी त्यांची माहिती सांगावीशी वाटते. ती आधी सांगते आणि मग मी एक काव्य सादर करते. आता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता कुसुमाग्रजांना. तर तो कोणाला दिला जातो ह्याची मी आपल्याला थोडीशी माहिती सांगते. प्रथम म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे काय, तर ज्ञानपीठ पुरस्कार हे भारताचे सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार आहे. कळतं व्यवस्थित? ऐकायला येतंय सगळ्यांना? हो, येतंय. ऐकायला येतंय? हा, ठीक आहे. जे भारतीय ज्ञानपीठ द्वारा भारतीय साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो. हा पुरस्कार 1961 पासून स्थापित झाला आणि 1965 पासून देण्यात येतो आहे. पुरस्काराचे स्वरूप असे आहे की 11 लाख रुपये नगद आणि वाग्देवीची सरस्वतीची म्हणजे कांस्य प्रतिमा आणि प्रशस्ती पत्रक असं दिलं जातं. आता पुरस्काराचे विजेते काही प्रसिद्ध साहित्यिक आहे, त्यांचं मी आपणास नाव घेते. चालेल ना? थोडस आहे तर माहिती हो, अवश्य सांगू ना कल्पनाताई? हो. आता पहिले पुरस्काराचे विजेते होते जी शंकर कुरूप. यांना 1965 साली मल्याळम कविता संग्रह आडा ओडकूजम यासाठी त्यांना मिळालं होतं. आता याचा अर्थ मल्याळ लोकांना माहिती असेल, आपल्याला काही माहिती नाहीये त्याचा. दुसरा पुरस्कार त्यांना सुमित्रा नंदन पंत
यांना 1968 साली हिंदी कविता संग्रह चिदंबरासाठी प्राप्त झाला. तिसरा रामधारी सिंह दिनकर यांना 1972 साली कविता संग्रह उर्वशी यासाठी मिळाला. चौथा पुरस्कार अमिताभ घोष 2018 साली इंग्रजी साहित्यासाठी त्यांना मिळाला. पाचवा पुरस्कार गुलजारांना 2023 साठी उर्दू साहित्यासाठी मिळाला. सहावा पुरस्कार जगद्गुरु भट्टाचार्य यांना 2023 साठी संस्कृत साहित्यासाठी मिळाला. सातवा पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना 2024 मध्ये हिंदी साहित्यासाठी मिळाला. आणि आठवा पुरस्कार आपल्या कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार 1987 साली मिळाला. त्यांना खूप खूप पुरस्कार मिळाले. पहिला पुरस्कार होता पद्मभूषण, तो 1991 साली मिळाला. आपला त्यांचं जे शिरवाडकर आहे, कुसुमाग्रज आहे, त्यांची जयंती 27 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरी करतो. त्यांना हा पद्मभूषण पुरस्कार 1991 मध्ये मिळाला आणि ज्ञानपीठ पुरस्कार 1997 मध्ये मिळाला. त्यांना दुसरा साहित्य अकादमीचा पुरस्कार 1974 मिळाला. राम गणेश गडकरी पुरस्कार सुद्धा त्यांना 1965 मध्ये मिळाला. महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तक हा पुरस्कार 1960 साली, 1962 साली, 1971 साली या वर्षी त्यांना लागोपाठ मिळत गेला. इतके ते महान साहित्यिक होते. त्यांना 1987 साली ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्या नटसम्राट या नाटकासाठी, तर त्यांची समग्र साहित्यिक योगदानासाठी त्यांना मिळाला आहे. त्यांच्या साहित्यात कविता, नाटके, कथासंग्रह, कादंबऱ्या, लघुनिबंध आणि समीक्षा यांचा समावेश आहे. त्यांच्या काही काव्यसंग्रहांची नावे अशी आहेत: जीवनलहरी 1933 साली, विशाखा 1942 साली, किनारा 1952 साली, मराठी माती 1960 साली, स्वगत 1962 साली, हिमरेषा 1964 साली, वादळवेल 1969 साली आणि मुक्तायन हे काव्य 1984 साली त्यांनी लिहिलं. त्यांच्या नाटकात दुसरा पेशवा 1947, कौंतेय 1953 साली, आमचं नाव बाबूराव 1966 साली, ययाती आणि देवयानी 1966 साली, वीज म्हणाली धरतीला 1970 साली आणि नटसम्राट हे नाटक 1971 साली या अतिशय महत्वाच्या आणि गाजलेल्या नाटकांचा पुरस्कार आहे. तर हे ते गाजलेले सगळं साहित्य आपल्या वि.वा. शिरवाडकरांचं आहे, कुसुमाग्रजांचा आहे आणि तो आपल्या मराठी मातीतलाच लेखक आहे, याचा आपल्याला खूप खूप सार्थ अभिमान आहे. आणि त्यामुळे त्यांच्या जयंतीसाठी मी त्यांना विनम्र अभिवादन करते. जय महाराष्ट्र. वा, खूप छान माहिती सांगितली. हा, ठीक आहे. आता काव्य वाचायचं का? कोणी वाचतं पुढचं? नाही, आता तुमचं झालंय सध्या. आपण ठीक आहे. हा, ठीक आहे. दुसरं ठीक आहे. आता पण म्हणू द्या. प्रत्येकाला आपण 5-5 मिनिटं दिलेली आहे, 3 ते 5 मिनिटं. हो, धन्यवाद. आपण आता धन्यवाद. पुढे वळूया, सरला मोहिते ऐकून यांच्याकडे घेतलं वळूया. त्याबद्दल धन्यवाद. ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. खूप छान. सरिता, सरलाताई तुम्ही बोला. हो 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 बोल. तुमचं काय ते म्हणा. काव्य. सरला ताई, हो, बोलते. उघडा तुमचं. उघडलं गाठोडे. ती चिंचा आणि मंदाताई, तुम्ही हे ऑडिओ ऑफ करा.
कारण आवाज खूप येतोय. थांबा एक मिनिट. हा ए म्हणजे स्वप्ना, मग नीट ऐकू येईल. माझं नाव सरला सरला मोहिते. मी म्हणजे ऑफ गृहमंत्री आहे. करायचं हे. हॅलो, आवाज येतो का? हो येतोय येतोय. बोला. आवाज येतोय? येतो आहे. हा, माझं नाव बंद सरला करायचं. प्रभाकर मोहिते काय करायचं? म्यूट करायचं. आणि मी गृहमंत्री आहे. गृहमंत्री. तर किंवा थोडी एक कविता आणि एक विडंबन गीत चालेल का? कल्पना ताई, 5 मिनिटाच्या आत झालं तर बरं होईल. 5 त्याप्रमाणे मिनिटाच्या आत होतं पण चालेल. 5 मिनिटाच्या. ओके. ती चिंचा आणि बोरे कविताचे नाव. दिलीप कुलकर्णी म्हणून त्यांची आहे कविता ही. खूप जुनी आहे ती. तोच चंद्र नभाच्या चालीवर आहे, पण तुम्ही साधीच म्हणते. तीच बायको घरात खाष्ट आणि कटकटी. तीच बायको घरात खाष्ट आणि कटकटी. अंगणात जस अंगणात मज समीप, म्हणजे अंगणात गाण्यात आहे म्हणून त्याला अंगणात माझ्या समीप ही जुनीच वळकटी. तीच बायको घरात काष्ट आणि कटकटी. अंगणात माझं समीप ही जुनीच वळकटी. कोलाहल तो तिचाच, नेक तीच बोलणे. कोलाहल होतो तुझ्यात, तेच बोलणे. हाताशी तेच तिच्या जाडजूड लाटणे. हातात तेच तिच्या जाडजूड लाटणे. काढतो तिचा गुलाम मीच एकेर खरकटी. काढतो तिचा गुलाम मीच कटकटी खरकटी. अंगणात मज समीप ही जुनीच वळकटी. व्हावे जरी बंडखोर शक्ती आज ती कुठे. व्हावे जरी बंडखोर शक्ती आज कुठे. या वयात ही धमाल तोफ ती थके कुठे. मी न धाडशी मुळात आणि ती न पळपुटी. अंगणात मज समीप ही जुनीच वळकटी. तो लग्नाआधीचा पार मोडला कणा. तो लग्नाआधीचा पार मोडला कणा. पोळल्या मिशास पीळ. काय लाभतो पुन्हा. काय लाभतो पुन्हा. दिस काढतो सदैव हलवीत चेपटी. अंगणात मज समीप ही जुनीच वळकटी. दिलीप कुलकर्णी म्हणून आहे. आणि कसं एक अनपढ बाई असते आणि ती मुस्लिम असते. तर तिने थोडं नवरा गेला दुबईला जातो, तर ती त्यांना पत्र लिहिताना सांगते त्या मुलाला बाजूला, मैं अच्छी हो घबराऊ नको ऐसा खत में लिखो. मैं अच्छी हो घबराऊ नको ऐसा खत में लिखो. कोणी मेल्याने तुझको लिखा मैं निकली घर पे रोड पर. अगर तुझको शक है मुझ पर नहीं निकली होंगी बाहर. अगर मैं पानी को जाऊ के नको ऐसा खत में लिखो. 100 रुपए का हिसाब मांगा तो मैंने क्या खाया. लाइट की बिल 20 दी, पानी के 25 दिए का रेशन लाई. दी 25 रुपया दूध वाले को ऐसा खत में लिखो. बाबा को आया बुखार खांसी. प्राइवेट में गई उसको लेकर. 100 रुपए दिया, इंजेक्शन दिया, असर न पड़ा उसको. मैं जे को जाऊ को नको ऐसा खत में लिखो. आवाज निस्वाक है महिला मंडल. जाती है बस मीटिंग को. बेबी बहन, तेरी बहन को सोहर जो पीटना जाती उसे धमकाने को. तो तेरी बहन को शोहर जो पिटा जाती उसे धमकाने को. उसको मदद में करूँ क्या नको ऐसा खत में लिखो. बेबी को आया बुखार खांसी. मैंने इसको भेजा. खूब पड़ती है. औरतों ने भी निस्वाक पढ़ना आयुष्य निस्वार्थ निस्वा का मत है. मैं भी पढ़ने को जाऊँ के नको ऐसा खत में लिखो. महंगाई इतनी, रोजगार भी तेरे जैसे जाती दुबई को. घर भी कितने टूट जाते हैं. दुख होता है मेरे मन को. तू आना जल्द मिलने को ऐसा खत में लिखो. बस
ओके, धन्यवाद सरलाताई. पहिले आहेत ना जरा. मजेदारच होत्या. आता आपण मंदाकिनी सहस्रबुद्धे यांच्याकडे वळूया. त्या चष्म्याचा पहिला जरा नंबर त्रास आला आहे होता. चष्मा वर खाली घालतो सारखा, मग ते पटकन वाचताना त्रास होतो. चष्मा करून घ्यायचे. ओके, तरी पण छान बोललात तुम्ही. आता आपण मंदाताई सहस्रबुद्धे यांच्याकडे वळतोय. तुम्ही काय आणलंय? मी कविताच म्हणणार आहे, पण माझ्या 2 कविता 4.5 मिनिटात होतील अशा आहेत. नो प्रॉब्लेम. 4.5 पावणे 5 मिनिटापर्यंत होतील, जास्त नाही मी हे करणार. हो, आपण आणि मला इतक्या सुंदर वाटल्या या 2 कविता, म्हणजे ह्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली या 2 म्हणजे कवितेतून. खूप आनंद वाटला आणि ऊर्जा मिळाली मला तुमच्यातून, आणि अजून तुमच्यावर सुद्धा मी कविता करू शकेन. बरं, आता मी मंदाकिनी सहस्रबुद्धे. काय होतं, आपल्याला आठवणी येतात ना, तर त्याच्यावरच कविता आहेत. आंतरीच्या आठवणी. आंतरीच्या आठवणी काय आपल्याला येतात आणि काय आपली अवस्था होती ती ह्या कवितेतून मी मांडलेली आहे. आंतरीच्या आठवणी. दुःखरूप आठवणी. दुःखरूप आठवणी रात्रभर जागवतात. दुःखरूप आठवणी रात्रभर जागवतात. मनात साठतात आणि गाली अश्रू उघडतात. अश्रू गाली उघडतात. सुखाच्या आठवणी. सुखाच्या आठवणी मनाला मोहरितात. सुखाच्या आठवणी मनाला मोहरतात. मनाच्या धुल्यावर धुलतच राहतात. मनाच्या धुल्यावर धुलतच राहतात. द्वेषाच्या आठवणी. द्वेषाच्या आठवणी द्वेषाने झेपावतात. द्वेषाच्या आठवणी द्वेषाने झेपावतात. भांडणाला सामोर करतात. भांडणाला सामोर करतात. मनाला भांडणातच गुंतवतात. मनाला भांडणातच गुंतवतात. आता मोहाच्या आठवणी. मोहाच्या आठवणी मनाला मोहितात. मनाला मोहितात. विचारांना चिकटतात. विचारांना चिकटतात आणि विषयातच बसतात. आणि विषयातच बसतात. मिलनाच्या आठवणी. मिलनाच्या आठवणी अधरी येतात. मिलनाच्या आठवणी अधरी येतात. मनाला सुखावतात. मनाला सुखवतात आणि हृदयातच विसावतात. हृदयातच विसावतात. आता काळजीच्या आठवणी. काळजीच्या आठवणी काळजाला घरं करतात. काळजीच्या आठवणी काळजाला घरं करतात. मनाला खिळखिळ्या करतात. मनाला खिळखिळ्या करतात आणि मनाला दुःखाच्या जरीतच लोटतात. मनाला दुःखाच्या जरीतच लोटतात. स्वप्नांच्या आठवणी. स्वप्नांच्या आठवणी वाऱ्यासंगे गातात. स्वप्नांच्या आठवणी वाऱ्यासंगे गातात. स्वप्नी दंग होऊन हृदयातच विरतात. स्वप्नी दंग होऊन हृदयातच विरतात. आता जे शेवटचे आहे ह्याच्यात साधू संतांच्या आठवणी. साधू संतांच्या आठवणी जीवनच बदलवतात. साधू संतांच्या आठवणी जीवनच बदलवतात. वास्तवाचं भान ठेवतात. वास्तवाचं भान ठेवतात. जीवनातील क्षण जीवनातील क्षण अनुभवायला शिकवतात. जीवनातील क्षण अनुभवायला शिकवतात आणि ज्ञानगंगेतच नाहतात. ज्ञानगंगेतच नाहतात. अशा ह्या आपल्या अंतरच्या आठवणी मी हे केलेले आहेत. आणि फारच सुंदर संकल्पना तुमची मंदाकिनीताई. फारच सुंदर. त्यामुळे वेगळाच विषय आहे. आठवणी मस्त म्हणजे मस्त होतं, मस्त होतं. वेगळाच पण विषय आता एक तुम्हाला सस्पेन्स, कवितेचा सस्पेन्स, तळमळ आहे. तळमळ मनातली. आता तळमळ म्हणजे शेवटच्या ह्याच्यात कळेल कशाने तळमळ लागली ते. कवितेचं नाव आहे तळमळ. रात्री त्याच्या आठवणीने जीव व्याकुळला. रात्री त्याच्या आठवणीने जीव व्याकुळला. डोळ्याला डोळा नाही लागला. डोळ्याला डोळा नाही लागला. सकाळी उठून लागले कामाला. सकाळी उठून लागले कामाला. त्याचा स्पर्श व्हावासा वाटला. त्याचा स्पर्श व्हावासा वाटला. त्याची जागा दुसरा घेईल. त्याची जागा दुसरा घेईल. पण पटेना मनाला. शोधाशोध सुरू झाली. शोधाशोध सुरू झाली. जीव कासावीस झाला. जीव कासावीस झाला. जीवाची नुसती तगमग झाली. जीवाची तगमग झाली. जीव टांगणीला लागला. जीव टांगणीला लागला. पाहून थकले. पाहून थकले. हिरमुसली झाली हो.
हिरमुसली झाले. सहज सहज सिंक मध्ये डोकावले, सहज सिंक मध्ये डोकावले. तर तो बेटा खुदकन हसला, तर तो बेटा खुदकन हसला. तो तर माझा चहातला चमचा, तो तर माझा चहातला चमचा. धन्यवाद. काय आहे? कुठून कुठे एकदमच हा, गंमत वाटली मला. काय अशी मजेदार तळमळ मजेदार मजेदार आहे. छान छान. हं, आम्हालाही अंतरीच्या तळमळ जायला सुरू अंतरीच्या आठवणी आणि तळमळ तुमच्यापर्यंत आणून पोहोचवली. आहे. थोडी रजा घेतले, व्हिजिटर्स आलेत घरी, त्यामुळे धन्यवाद. थोड्या अहो वेळाने जॉईन नाही, होते. एक मिनिट जाऊ नका अपर्णा ना. ताई नमस्ते. जाऊ नका तुम्ही. बर, जाता ऐकायचंय कशाला? तुम्हाला अजून? हा नाही थोड्या वेळाने पुन्हा ऐकू. बाहेर मग व्हिजिटर्स आले. नाही तुम्ही जाऊन परत या. हा येणार आहे, पुन्हा अटेंड मी करा. जाणार नाही, थोडं थोडं हा जरा ब्रेक घेणार हा आहे. यांचं पण तिचं ऐका ना, अटेंड एवढे करते. छान छान अपर्णाताई पण येस आले. येस येस, हे हा सगळ्यांचं ऐकणारच आहे, हो ऐकण्यासाठीच बसले थोडं. हा, हो आता हो ही आहे का चालेल अपर्णा चालेल. ताई? हो आलेले आहेत ना, आलेले आहेत ना. अंतर वेळ वेळ उरला ना तर सगळ्यांनी एक एक पुन्हा घेऊया. आणि मी पण म्हणणारच आहे, हा, की बरं. माझी राहिली आहे. तर चालेल चालेल अपर्णाताईंकडे चालेल. वळूया आता. एक मिनिट आपल्या वा. राणे मॅडम, एक मिनिट अपर्णाताई, हा. राणे मॅडम खूप पहिला आलेले आहे. आपण राणे मॅडमकडे बघूया. राणेबाई तुम्ही बोला. तुमचं हे मला वाटतं हां ऑडिओ चालू करा. राणेबाई ऑडिओ 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 रा- आवाज येत नाही, राणे, आवाज येत नाही. कल्पना, तुझा कल्पना आवाजाचं बटन चालू कर. बर का? आवाज कल्पना येत नाहीये कल्पना, आवाज येत नाहीये तुझा. आवाज नाही, आवाज. सुरुवातीला आल्यानं तेव्हापासून नव्हता तो आवाज. मी सांगितलं हम्म. हे लाईट कल्पना लाव गं. ताई, ए ही लाईट लाव. वी कॅनॉट हिअर यू. आवाज येत नाहीये कल्पना, तुझा आवाज नाही येत आहे. चालू राणेबाई कर आवाज बटन. कुठे? आवाज आवाजच नाही आहे. तिला येत नसेल, चालू तुम्ही करता येत नाही तिला. मला वाटतं त्यांना उघडता येत हा, नाही, उघडता येत कोणाला तरी नाही. सांग ना, तुम्हाला कोणाला तुम्ही तरी कोणाला सांग तरी ते सांगा बाण, आणि बाण शिकून आहे घ्या. ना, तो बाण आहे ना त्याच्यावर टिक कर. बाण शिकून आहे घ्या ना, तुम्ही. बाणावर टिक कर. फक्त टॅप बाणावर करा. टिक कर, बाणावर. बाण आहे ना, बाणावर टिक कर. तो माईक त्यांना आहे ना, ऐकू जात माईक, नसेल. माईकवर टॅप करा. माईकवर. ते बाण आहे ना, बाणावर टिच कर, बाणावर टिक कर. बाणावरती टिक कर. बाण नाही आहे, तो माईक सारखा आहे बघा. हो, काय ते असं बाणाचं चिन्ह आहे ना दिलेलं, असं नाही आणि असं. बाणाचं नाही. वर खाली आहे, खाली तो आवाजच आहे. नाही आता होत. कसं सांगणार तिला, कसं सांगणार. तिला फोन करायला लागेल. फोन करा. कोणाला तरी तुम्ही सांगून हम्म. राणेबाई ते उघडून घ्या. आणि तुम्ही शिकूनच घ्या, ते खूप सोपं आहे. नाही पण तिला तर येत होतं ना, येत होतं तिला सगळं. तुम्ही घ्या तोपर्यंत. हम्म. करत होती व्यवस्थित, ती बोलत होती ना. अपर्णाताई तुम्ही हो घ्या आणि मी पण घेते त्यांचं चालू होईपर्यंत. जर त्यांचं चालू झालं तर आपण घेऊया. अपर्णाताई जोशी, तुमचा पण ऑडिओ ऑन करा. आवाज कमी येतो, मोठा येऊ दे जरा. नाही पण मोठा नाही येते, बारीक येते. थोडा मोठा फुल करा ऑडिओ, व्हॉल्यूम फुल करा पूर्ण. हो येतोय थोडासा. कमीच येतो आहे, तुम्ही व्हॉल्यूम वाढवा, आवाज वाढवा. थोडा वाढवता येतो का बघा. फोनचा आवाज वाढवा, फोनचा आवाज. आवाज फुल आहे, फुल आहे.
आता बोलून बघा. येतोय. मोठ्याने मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. बरं, ठीक आहे. मी मध्ये नाट्यक्रम शेवट होते. नाही, बारीकच येतोय, त्यामुळे कळत नाही तुम्ही काय बोलताय, नीट कळत नाही. ते जरा पण बघा. परत जॉईन करते. हा, परत जॉईन करा, चालेल. हो नीताताई, तुम्ही काहीतरी बघा ना, तुमच्याकडे असेल एवढा खजिना आहे का? माझ्या इथे आवाज येतोय. तोही प्रॉब्लेम आहे. बर, मंदाताई तुम्ही अजून एक सादर करा तोपर्यंत. आपणाताईंचं होईल. आपणाताई तुमचं झालंय का? हा, येतोय. थांबा मंदाताई, आपण याचा ट्राय करूया आणि तुमचा मंदाताई आवाज बंदच आहे, तो नंतर चालू करा. आता आपण अपर्णा जोशींना ऐकूया, त्या काय म्हणतायत बघूया. त्या काय सदर घेऊन आल्यात ऐकूया. अपर्णाताई ऑन करा. ऑडिओ 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 ऑन करा. आवाज आवाज नाहीच आहे अजून बरोबर. तुम्ही पुन्हा जॉईन केले का? तरी पण नाही येते. आता आज काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही मला. मग आपण थोडं वाट बघूया का? मंदाताईंचं करूया आधी. हां, मग मंदाताई तुम्हीच करा, घ्या आधी आणि तुम्ही ट्राय करा जरा मोठ्यांनी कसं होईल, कशामुळे होतं आहे आणि व्हॉल्यूम बरोबर आहे की नाही बघा पुन्हा एकदा, पूर्ण होते का. हां मंदाताई, तुमचा आवाज बंद आहे. तुम्ही सगळे विसरून जाता ऑडिओ ऑन ऑफ करायला. आता हळूहळू शिकले. या वयाला हां. आपण शिकून घेतोय हो, अगदी आणि अगदी. येते आपल्याला. कधी विसरतं, हो. कधी होतं. वयाचे परिणाम आहेत बाकी काही बरोबर नाही. आहे. पण शिकण्याची जिद्द सांगितलं आहे, की झालं. शिकण्याची जिद्द आहे, एनर्जी. हो, त्याला वय लागत नाही. शिकण्याचे आता हे तळमळ झाली, आठवणी झाल्या. आता आपण माणूस म्हणून जगताना आपल्याला काय केलं पाहिजे, ती एक कविता आहे. ती आकाशवाणी पुणे केंद्रावर माझी सादर झाली होती. त्याला बरेच दिवस झाले. जीवन जगताना माणसाने जीवन जगताना माणूस म्हणून जगायचं असतं. माणसाने जीवन जगताना माणूस म्हणून जगायचं असतं. दुःखरूप दरीत कोसळलं तरी लागलं म्हणून सांगायचं नसतं. सुखरूप हिंदोळ्यावर जास्त वेळ झुलायचं नसतं. निंदेनी कोमेजून जायचं नसतं. स्तुतीने हुरळून जायचं नसतं. माणूस म्हणून जगायचं असतं. काही बोलायचं झाडावेलींशी बोलायचं असतं. पशु पक्ष्यांशी संवाद साधून जीवन खुलवायचं असतं. शब्दांचे गैरअर्थ न काढता जीवनात शब्दांचे सूर बनून शब्द ज्ञान मिळवायचं असतं. माणूस म्हणून जगायचं असतं. पैशाच्या मागे लागून मनस्वास्थ्य बिघडवायचं नसतं. मनात साधू संतांचं चरित्र आठवायचं असतं. निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवायचं असतं. हृदयात संतांचं चरित्र आठवायचं असतं. माणूस म्हणून जगायचं असतं. खूप वा वा वा, खूप छान मस्त, खूप सुंदर. या व्हॉट्सअप आणि फक्त व्हॉट्सअपवर काव्य संमेलन नाहीये, दुसरं काही नाहीये. तुम्ही प्रस्तुत करू शकता. नाट्यप्रवेश किंवा चालेल. आपलं मनोगत किंवा काही म्हणजे विडंबन, खूप सदर आहे, खूप प्रकार आहेत. माझ्या शाळेत पण हे कार्यक्रम झालेत काही.
हा मग ताई पहा. तुम्ही तसं आपण त्यांना सांगा ना, संस्कृत संस्कृत कल्पना ताई त्यांना जरा व्हॉट्सअपवर टाकायला सांगा, मस्त छान आहे. हम्म. टाकेन असं काव्य. टाकेन त्या नक्की टाकेन. टाकत असतात आणि आणि त्या ऑडिओ पण पाठवत असतात है ना. हो, रोज हा ऑडिओ आहे माझा. ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवर येतं माझं अच्छा अच्छा. ज्ञानेश्वरी. बर. रोज युट्यूब. पाठ असं म्हणजे हा. मग कल्पना राणे मॅडम तुमचं होतंय का? आहे झाले आज. नाही त्यामुळे कोणाला तरी सांगा ना त्याच्यावर ते जे खाली कोणी हे नाही आहे बघा, का? ऐका, कल्पना कोणी नाही आहे का घरात? खाली कोणी खाली नाहीये? बटन असतं, खाली असं माईकचं हे आहे ना, त्याला असं आडवं क्रॉस केले ना त्याच्यावर फक्त दाबा. असं असं कर ना ते जरा. दाबलं ना की असं ते असं उघडेल. कर तू. खाली आहे बघा असं तुमच्या असं खाली, कर. तुम्ही जेव्हा उघडता ना हे दिसतंय ना तुम्हाला सगळे चित्र, त्याच्या खाली एक व्हिडिओ आणि ऑडिओचं आहे माईक सारखं. ते तुम्ही फक्त टॅप करा, त्याच्यावर बोट लावा की ते उघडेल. ते उघडेपर्यंत आपण विजयाताईंचं अजून काय असेल तर आपण ऐकूया. त्यांनी छान माहिती दिली आहे. मला सांगते. आवडली. हो आणि सांगते मग मी मी. पण सादर करणार. नमस्कार. हो मग मी आधी तुम्ही करता का मी करू? नाही, एकदा तुमचं होऊ दे, आधी त्यांचं तो पण उघडलं तर बरं, बरं मग मी ठीक आहे. सादर करेन. आता धन्यवाद मला पुन्हा संधी दिल्याबद्दल. माझं नाव विजया कापडी. सर्व रसिकांचे मनपूर्वक स्वागत. आता मला कुसुमाग्रजांचा माझ्याकडे जीवनलहरी ठाम सहेली हा काव्यसंग्रह आहे कुसुमाग्रजांचा. तर त्यातली मी एक कविता वाचून दाखवते, काव्य वाचून दाखवते. त्याचं नाव आहे रिटायर परमेश्वर. रिटायर परमेश्वर माझ्या काव्याचं नाव आहे. परमेश्वर तसा रिटायर झालाच आहे. आज नाही झाला तर उद्या होणार आहे. पण वयाची 60 ओलांडली म्हणून नव्हे. काय काय नाव आहे? परमेश्वर. हे म्हणजे परमेश्वर. अहो परवा तो मला दिसला लेवणीच्या कचेरीत पेन्शन साठी जन्मतारखेचा दाखला मागताना. कारकून त्याला पुन्हा पुन्हा सांगत होता, तुमच्या जन्माची नोंदायची नाही, तुमचा जन्मसण कोणता? मला माहित नाही, तो उत्तरला. मग इतर कोणाला माहित आहे का? कोणालाच माहित नाही. तुझ्या आई बापांना तरी? अहो मला तर आई बापच नाही. मग काय तू झाडासारखा जमिनीत न उगवला? नाही हो, मी कोणातूनही उगवलो नाही. मग माझ्यातूनच सारे उगवले. तू फॉरेस्ट वाला आहेस? मी सर्वच खात्यात आहे. आश्चर्य आहे. तुझं वय नाही मोजता येणार, पण तुला पैसे पडतील. मग इथे 100च्या 10 नोटा ठेवा, मगच दाखला देईन. पण माझ्याजवळ पैसे नाही. मग कोठून तरी आण. कोणाकडून? तू असंख्य भक्त तुझे आहेत, ते माझ्याकडे फक्त मागणारे आहेत. मी त्यांच्याकडे कधी मागत नाही. तुझी जात 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 म्हणजे सवर्ण की शेका का भटक्या का विमुक्त? भटक्या विमुक्त माझी जात. धर्म? मला धर्म नाही. म्हणजे आमच्या धर्मातील लोकशाही सारखं हे बरं तुझं ठीकच. निदान कुणाचं सर्टिफिकेट तरी आण. कशाबद्दल? मी तुम्हाला ओळखतो असं एखाद्या ग्रॅज्युएटेड ऑफिसरचं पहा. माझी ओळख नाही. मग गावातल्या एखादा मोठ्या माणसाचं तरी आण. असं कोण आहे? तुम्ही त्या डॉक्टरकडे जा, ते देतील. अहो पण मला काही झालेलं नाही. अहो ते डॉक्टर प्रसिद्ध नट आहे. ओ हो,
त्यांनी तर मला रिटायर होण्याचा आदेश दिला. मग ते सर्टिफिकेट कसं देतील? कारण त्यांचीच मागणी आहे ती. धन्यवाद. कळलं? वा, जरा वेगळाच प्रकार होता. वेगळाच विषय प्रकार. जरा गूढ प्रकार आहे. नवीन प्रकार. गुड आहे, बरं, गुड आहे सगळं त्यांचं. काव्यात सगळे गुड आहेत, देवाचं भयंकर, देवाचं काय गूढच कळत आहे. नाही. खूप छान, खूप छान, हो, एकदम गुड आहे. खूप छान. तुम्हाला पुष्पगुच्छ हम्म. पाठवले सगळ्यांना. अच्छा. हो. आता आता कल्पना राणे किंवा अपर्णा जोशी कोणाचा आवाज आहे? दोन्ही पण. हा, चला बघूया आता. जोशी हॅलो, आवाज आपण येतोय? राणीबाई हो. खुर्च्याला असं नका करू, शिकून या. 9 आपण आता 8 तारखेला भेटणार ना, अगं जेव्हा पण नेहमी तर बोलते ना राणे, तू नेहमी बोलते ना, किती छान बोलते ना, काही 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 सांगते ना. तुमच्या मागच्या लक्षात पाळीला येत नाही आहे, सांगितलं ना हरकत तू. नाही. ठीक आहे, ठीक आहे. त्यांच्या ते लक्षात लेट आलं की झाले. कोणाला तरी विचारून घ्या नंतर. बरं, आता हा जोशींचा ऐकूया. अपर्णाताई बोला. अहो पण आवाज येतो का आवाज? अगदी येतोय. येतो नशीब. येतो आहे. अरे वा. त्यांचा येतच नाही, तुमचा कमी येत होता, आता मात्र येतोय. तर राणेबाईंचा पण येऊ दे, आपण बघूया, प्रतीक्षा करू. तोपर्यंत अपर्णाताई बोला तुम्ही काय मी काय घेऊन आलात? वेगळंच काहीतरी होतंय. आज काय घेऊन आलात? सगळे येतच नाही तो विचार मला. अपर्णाताई गायब झाल्या. ते काहीतरी दाबलं की काहीतरी गडबड होते. हा, आलात पुन्हा. चला, मी म्हटलं गेल्या कुठे. आता पुन्हा बंद झालंय तुमचं ऑडिओ. अपर्णाताई ऑडिओ ऑडिओ हा. आता चालू आहे? हो, पण आवाज कमीच येतोय. मगाशी येत होता तर तुम्ही गायब झालात. आता काय करायचं? हा, आता येतोय. चला चला, सुरू करा. 2-3 शेर येते मी ऐका. हा, येतोय. मी त्यातली शेवट संधी देणार आहे तेव्हा मी एक नाट्य प्रवेश म्हणणार आहे. हो, चालेल. आता मी फक्त शेर आणि एक मराठी कविता म्हणणार आहे. चालेल. ते उम्र तबाह हो जाती है, हंसते हंसते मोठ्याने उम्र मोठ्याने. तबाह हो जाती है, बनते बनते बात बिगड़ जाती है. दिल जो चाहे चीज यहाँ मिलती नहीं, जो मिल जाए दिल उसे राजी नहीं. परछाई से आंख मिचौली होती रहती है, तन्हाई की धूप यहाँ घटती नहीं, अरमानों की भीड़ भी छुटती नहीं. प्यासी रहकर प्यास कफन में सोती है, फिर भी सीने में उमंगे है जवां, फिर भी चलता है चलेगा कारवां, फिर भी टूटी सांस तराने गाती है. हे शेर होते. आता एक मराठी कविता आहे. मराठी. प्रेम करावं जरूर, प्रेम करावे जरूर अगदी, पण कशास त्याची अभिव्यक्ती? आत्मसमर्पित व्हावे ही पण पुढच्याला ती कशास सक्ती? आत्मसमर्पित व्हावे आपण, पण पुढच्याला ती कशास सक्ती? असावेच गुणग्राहकही नक्की, कशास पण गुणगान कुणाचे? मनीच्या कल्पित भाव भावना, त्यात कुणा का गुंतवायचे? जरूर घ्यावा गंध फुलांचा, खुडून त्यांचा नाश कशाला? जरूर घ्यावा गंध फुलांचा, खुडून त्याचा नाश कशाला? प्रीती माला गुंफावी पण, त्या मालेचा पाश कशाला? वा, प्रेम वाढते त्यागापोटी, प्रेम वाढते त्यागापोटी, मग स्वार्थाचा वास कशाला? हरिवंशराय बच्चनची ही कविता आहे. मस्त. मी काय म्हणते, तुम्ही स्वतःही खूप छान रचता. तर आपण इतरांची वाचण्यापेक्षा आपलं स्वरचित जर प्रस्तुत झालं तर जास्त आम्हाला भावतं, आवडतं. कारण कोणी कमी बरं, नाही शेवट आहे. आपल्या मनाच्या भावना शेवट सगळेच व्यक्त करू शकतात. इतरांच्या भावना तर आपण वाचतो, ऐकतो, पण आपल्या स्वतःच्या भावना कोण ऐकणार? त्यामुळे आपणच रचूया. मी माझी एक कविता सादर करते, ज्याच्यामध्ये मी माझं
स्वतःचं असं नाही, पण एका पाषाणाचं, म्हणजे जो पाषाण आहे त्याला असं वाटतं की आपलं जीवन जे आहे ते निष्क्रिय किंवा काय म्हणतात त्याला की काहीच कामाचं नाही आहे असं त्याला जाणवतं आहे. तो स्वतःला निर्जीव म्हणतोय आणि निष्क्रिय आहे तो. तर त्यामुळे त्याला ते जाणवतं आहे आणि खंत आहे त्याला त्याची. हे मी कॉलेज जीवनात लिहिलेलं आहे, म्हणजे 20शीतलं माझं. तर मी ते आता ते एक पुन्हा एक आठवण म्हणून तुमच्यासमोर मांडते. आता हे खूप जागी प्रकाशित झालं होतं आणि आमच्या संस्कार भारतीच्या पुस्तकांमध्ये किंवा पेपरमध्ये वगैरे असं पुष्कळ प्रकार केलेले आहेत. त्याच्यातला हा एक प्रकार आहे. गायन, काव्य, नाट्य सगळे प्रकार संस्कृतमधून किंवा मराठीतून, नाही जास्त हिंदीमधून. तर हे हिंदीमधून आहे. तर यात 2 कविता मी केल्या होत्या, पण मी आज आता एक सादर करते त्यातली. आणि तर हिंदीमधून आहे म्हणून मी आधीच सांगते. आता ऐन वेळेला मला ती सुचली म्हणून. याचा जे शीर्षक आहे तो आहे पाषाण. पाषाण हृदयी किंवा असे लोक जे ज्यांना असं वाटतं की आपण या म्हणजे आपलं जीवन उगाचच निरर्थक आहे असं वाटतं की आपण कशाला जन्माला आलो. किंवा पाषाण असं असतं की पाषाण हृदय असं नाही आहे, पण तो निष्क्रिय आहे, निर्जीव आहे असं त्याला खूप जाणवतं. म्हणजे त्याच्यामध्ये आत्मविश्वास त्यामुळे नाही, किंवा त्याला असं जीवनाचा जो एक उत्साह असतो तो प्रकारच नाही आहे त्याच्यामध्ये, कारण तो पाषाण आहे. तर पाषाणाचं हृदय किंवा त्याचं जे मनोभाव आहेत ते मी व्यक्त केले त्यावेळेला. निरभ्र स्वच्छ नीला आकाश, निरभ्र स्वच्छ नीला आकाश, लेकर दिनकर किरणों का पाश, लेकर दिनकर किरणों का पाश, वह रहा निहार लिए स्वर्ण दृष्टि, वह रहा निहार लिए स्वर्ण दृष्टि, क्योंकि उसके ऊपर वो किरण पड़े हैं उस पत्थर के ऊपर. सकल सुंदर विस्तृत सृष्टि, वह निहार रहा है सकल सुंदर विस्तृत सृष्टि. सहसा नयनों की स्वर्ण कोर, सहसा नयनों की स्वर्ण कोर, हुई स्थिर एक सरिता की ओर, हुई स्थिर एक सरिता की ओर. देखा उसने एक मूक यति, देखा उसने एक मूक यति, था देख रहा उसी के ही प्रति, था देख रहा, था निहार रहा उसके ही प्रति. म्हणजे हे सगळं सरिता बघते आणि तिला जाणवतंय की तो त्याला काय म्हणायचं. लिए नयनों में एक प्रश्न मूक, तिला जाणवलंय लिए नयनों में एक प्रश्न मूक, रवि के तप से तन रहा सूख, रवि के तप से तन रहा सूख. वह पूछ रहा था वन याचक, देवाच विचारतोय, वह पूछ रहा था वन याचक, हे सकल सृष्टि के पटुनायक, हे सकल सृष्टि के पटुनायक, क्यों दिया मुझे यह निश्चल तन, क्यों दिया मुझे यह निश्चल तन, कब तक है यह नीरस जीवन, कब तक है यह नीरस जीवन. रहा मांग जगत में निज उद्धार, रहा मांग जगत में निज उद्धार, मंजुल इस पृथ्वी के आधार, हे मंजुल इस पृथ्वी के आधार, बन सकूं मैं भी, बन सकूं मैं भी चंचल सब प्राण, बन सकूं मैं भी चंचल सब प्राण. मैं एक निष्क्रिय निर्जीव पाषाण, मैं एक निष्क्रिय निर्जीव पाषाण. तर माणसाचंच म्हणजे थोडंसं भावना हो, मनुष्य रूपात झालेल्या आहेत की तो जो व्यक्ती निर्जीव किंवा निष्क्रिय स्वतःला समजतोय तो पाषाणासारखा आहे. तो पाषाण खूप काही हानी करू शकतो इतरांची, पण त्याला तसं नसतं करायचं. त्याला नाही करायचं. सुद्धा असं वाटतं की आपण पण इतर सक्रिय जीवांप्रमाणे आपण पण सक्रिय व्हावं. आणि ही खंत आहे त्याला की मला असं जीवन का बरं दिलं देणं, आता तरी माझा उद्धार कर. या भूमिकेतून मी 20शीतील ती कविता लिहिलेली आहे. नाही, छान आहे, मला मस्त आहे, जाणवलंय. धन्यवाद. मस्त. आपण पुढे जाऊया.
तर सगळ्यांसाठीच मी आता हे करते. सगळ्यांचं म्हणजे अभिनंदन करते की सगळ्यांनी छान छान आपलं राणेबाई अनम्यूट अनम्यूट झालेत. राणेबाई अनम्यूट. हां ओके झाल्या ते नाही हो, नाही झालं नाही झालं नाही झालं. तर असं मला वाटतं की जर हां तुम्ही प्रयत्न करताय का राणेबाई? पण अहो यापुढे तुम्हाला खूप वेळ करते तुम्ही येता. प्रयत्न करते पण होत नाही असं त्या नाही पण म्हणतायत. तुम्ही नवीन नाही आहात या बाबतीत. तुम्ही तर खूप वेळा येऊन हो गेल्यात. मग तुमच्या लक्षात नाही बरोबर का? आहे. तुम्ही ते टॅप करा फक्त. तिथे ते माईक सारखं ते चिन्ह आहे ना खाली तुमच्या सगळे नाही फोटो ना आहेत ना चिन्ह आहे फोटो ना त्याच्यात त्या चिन्हावर फक्त तुम्ही एक बोट ठेवा. ते बोट ठेवल्याबरोबर फोटो ते दिसत नसतील ना. हो खूप सोपं आहे फोटो हो. दिसत नसतील काही वेळेला फोटो दिसत नसतील असं वर कर ना तू. असं वर सरकव ना. तू वर सरकव ना. प्रयत्न करा म्हणा सगळे हे केलं. हा असं वर सरकव म्हणजे ते वर दिसेल त्याला. असं वर सरकव. आवाजच जरी आला तरी बस ऑडिओ नाही चालत राहत. नाही ना त्याचा पण आपला जात असेल ना तिला आवाज. हा तिला नाही ऐकायला येतो हो म्हणते ती. हो हो ऐकायला हो येतंय ना राणे. हो ऐकायला येतं फक्त तिचा आपल्याला येत नाही नाही आवाज. असं नाही असतं की आपलं जातं ऐकू पण त्यांना ऐकू हा येत नाही. बरं हो आपण जर का बोलताना आता येत नाही. कोणाला काही म्हणायचं बोलायचं असेल हां आता मला असं वाटतं आपल्या जो अपर्णाताई त्या काहीतरी नाट्यप्रवेश सादर करतात ते झालं की मग हम्म. आपण संपूर्ण वंदे मातरम घेऊ. ते मी म्हणणार आहे माझ्याबरोबर तुम्ही शिकून हा. घ्या. चला आपण बरं ठीक आहे. अजून कोणाला एक काही मिनिट करायचं मी असेल माझा फोन घेते मग मी जॉईन होते. तोपर्यंत क्षमस्व. अपर्णाताई या त्या येतील. तुम्ही काय सादर करताय ते सांगा बरं. आवाज येऊ दे नीट. म्हणतोय माझा. हां आता येतोय. येऊ दे हां बोला. भूमिकेत शिरतायत. कोण करताय सादर? तुम्हीच. मी मी का? तुम्हालाच म्हटलं बरं मी. माझा आवाज येतोय. हो येतोय. हेही कर आम्ही सुरुवात. सांगितलं येतोय म्हणून. चला बर. मला वाटलं भूमिकेत शिरताय की काय. अहो त्या या कुठे गेल्या कापडीबाई? ते येत आहे तुम्ही वाट बघताय का? ते येत आहेत हा त्यांची वाट बघते. हो आणि हे सगळं रेकॉर्ड होतं त्यामुळे सगळ्यांना ऐकायला बघायला मिळणारच आहे. हे माझ्याकडे आता नशिबाने माझ्या सुपुत्रीने दिलेलं आहे त्यामुळे तिचेही धन्यवाद. सुपुत्री तनुषा त्यामुळे तुमच्यापर्यंत काही पोचवता येईल. राणीबाई अजूनही वेळ आहे थोडंसं तुम्ही विचारून घ्या कोणाला. तुमच्या घरी कोणी नाही आहे. मिस्टरांना येत नाही. अहो हे बघा तुमच्या नावासमोर आहे बघा माईक. तुमचं नाव आलंय ना त्याच्यात माईक आहे. त्याला क्लिक करा. फक्त त्याच्यावर दाबा. ही सगळी बटणं दाबून टाका बरं बघूया एक तरी तर होईल. दाबत तुमच्या राहा. नावा पुढे आहे बघा कल्पनाच्या पुढे माईक आहे माईक. तुमचं नाव त्याला लिहिलं आडवी त्याच्या पुढे रेघ आहे ना त्याला क्लिक करा. त्याच्यावर दाबा. त्याला क्लिक करा. फक्त दाबा त्याला 1 सेकंद. तुमच्या घरी आहे का कोणी? नाही येत नाही येत म्हणून तर. आता मी तुमच्याकडे प्रत्यक्ष येऊन तुम्हाला दाखवणार आहे. हं भेटाच तुम्ही मला. असं नाही चालणार आपल्या ह्याच्यामध्ये. एवढं सगळं छान आणलंय आणि आल्या आल्या कापडीबाई आल्या. चला आल्या. अहो चला तुमची तुमच्यासाठीच वाट थांबले बघतायत होते. का? वाट बोला बघतायत. बोला. चला
काय बोलताय बोला. ऐका मी वसंत कानेटकर लिखित हिमालयाची सावली मधला बयोचा एक प्रवेश सादर करते, हा, हा. ज्यामध्ये अण्णा कर्व्यांच्या जीवनावर नाना आणि बयो यांच्यावर आधारित हे सगळं नाटक आहे. इतक्या वर्ष झाली, 40-50 वर्ष, पण अजूनही त्या नाटकाचा जराही कोणाला कंटाळा येत नाही, कारण त्या नाटकाची आणि त्या भाषेचं सामर्थ्यच एवढं आहे. म्हणजे आता जी सिच्युएशन आहे ना, आता मी जो प्रवेश करते त्याच्यामध्ये बयो आणि तिचे 2 मुलगे पुरुषा आणि जग्गू, आणि तिचा मला अण्णा कर्वे, की ज्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय, त्यामुळे त्यांना नीट बोलता येत नाहीये, पण त्यांचं जे बोलणं आहे ते फक्त बयोला कळतं, की ते त्या बोबड्या बोलात ते काय बोलतात. आणि काय होतं की त्यांना आजारपण आल्यानंतर असं ठरतं की आपण जागा बदलून दुसरीकडे जाऊया, असं मुलगे हाताशी आल्यावर ते म्हणतात. पण त्यावेळेला तिला माहित असतं की यांचा जीव दुसरीकडे कुठे रमणार नाही, आश्रम सोडून ते कुठेही राहणार नाहीत, हे तिला माहित असतं. म्हणून ती त्या मुलांशी भांडते की मी आयुष्यभर तुमच्या बाजूनी लढले, अगदी म्हणजे पोळ्यांची कोणाकडे कामं केली, लोकांकडे जाऊन कामं करून तुमचं मी पोट भरलं, कारण या माणसाचं संसारापेक्षा आश्रमामध्येच सगळं आयुष्य व्यतीत झालं. म्हणून मी त्यांना विरोध करायचे किंवा तुमच्या समोर मी त्यांना बोलत होते, पण या प्रसंगी मुलांना वाटतं की आई आपलं ऐकेल आणि ती आपल्या बरोबर येईल. तर तसं काही न होता ती त्यांना कसं सुनावते की तुम्ही ओळखलं नाही की मी एक आई म्हणून जे जे केलं, पण त्यांची थोरवी तुमच्या कधी लक्षात आली नाही, हा सल आहे. मी तशी नव्हते, मी मनामध्ये सगळं मला माहित होतं, पण तुमच्या करता मी ते सगळं तसं वागत होते, असं ती सांगते त्याला. आता या प्रसंगामध्ये ते नाना आहेत, जगू, पुरुषा आणि बयो आहे. पुरुषा, मेल्या गाव सोडून आपण पर्वतीच्या पायथ्याशी रानात आश्रमामध्ये राहायला गेलो, ते दिवस तुला कुठून रे आठवणार? जगू, जगू तुला आठवतंय का? हा पुरुषा लुटू लुटू चालत, धबा धबा पडत त्यावेळी भरारा हिंडायचा. तेव्हा घरात काम करता करता सांभाळ केलाय ना मी त्याचा. अरे त्यावेळी तुम्हा मुलांना सांभाळलंय, आता त्यांच्यासाठी जगेन हो मी. अरे आपण बघ बघ आपली पावलं टाकू शकतो, याचा आनंद केवढा असतो ते कळायला मेल्यानं लहान मूल तरी व्हावं लागतं, नाहीतर यांच्यासारखं अपंग अवस्थेतलं म्हातारपण तरी यावं लागतं. अहो काय, अहो तुम्ही नका काही बोलू, मी येत नाहीये, पण हे बघा भिंतीला धरा आणि पाय उचलून टाका हा जरा. पुरुषा, जगू, तुम्हाला त्या काळी खूप खूप सोसावं लागलं, भोगावं लागलं, ते काय मला ठाऊक नाही. अहो हळू सावकाश. तर तुमच्यासाठी प्रत्येक वेळी मी त्यांच्याशी किती भांडले ते आठवा बरं. त्यात काही चुकलं नाही माझं. तशी वेळ येईल तर अजून देखील भांडेन हो मी. अरे पक्षिणीला काळजी आपल्या घरातल्या पिल्लांची नाही का? तरी पण एक सांगू का रे मेल्यानो, एक आई म्हणून मी जन्मभर यांच्यावर किती तरफडले, आदळआपट केली, तरी त्यांची बायको म्हणून माझा ऊर भरून यायचा. मला धन्य धन्य वाटायचं, खोटं नव्हे. पण आत्ता सांगते, त्यावेळी ते जसं बोलले आणि तसे वागले ना, तसे बोलले नसते आणि तसे वागले नसते तर माझ्या मनात त्यांचा रथ कधी जमिनीला लागला असता. अरे अरे बघतोस काय असा? अरे माझ्या सोन्या, मान मोडून उंच आभाळात बघावं असा हिमालय पाहिलायस का रे डोळ्यांनी तू कधी? कसा पाहशील, कसा पाहशील?
मी देखील पाहिला नाही रे. आपण सगळे उभे आहोत पायथ्याशी, सावलीत, आणि वर दिसतंय ना ते फक्त आभाळ. अरे शिखर कुठं दिसतच नाही. शिखरापर्यंत मुळी नजरच पोचत नाही. असं वाटतं अजून चालू राहावं. ते म्हणजे आता शेवट काय म्हणजे छान अपर्णाताई, त्यांनी पण हे केलं अपर्णाताई ना. छान आहे ना. नाही पण त्यांना अतिशय सुंदर. तिच्या अगदी जसं नवऱ्याला नाटक काही हे समोर उभं केलं तुम्ही आमच्या. नवऱ्याला खरोखरच काही अगदी म्हणजे नंतर काही नवनाटक. उपयोग इतकं झाला सुंदर का? आहे. नंतर सुधारणा झाली का नवऱ्याच्या ह्याच्यात? न- नव- नाही. नाही, ती आश्रमात राहिली, मुलं गेली नव्या घरात राहायला. ती आश्रमात राहिली शेवटपर्यंत बरोबर आहे. त्यांच्यासोबत. म्हणजे बाईच सगळा त्याग करते ना. हा, कारण त्यांचं बोलणं हे झालं होतं ना, लुळी पडली होती जीभ. हो, तर जीभ ते लुळी काय पडली. बोलतायत हे सुद्धा कळत कुणालाच नाही, नव्हतं, फक्त कोणालाच बयोला कळत कळायचं. नव्हतं. म्हणजे किती ते फारच सुंदर. म्हणजे अशा खूप सुंदर, बाईचं खूप सुंदर. अशी अशी बाईच अतिशय खरं सुंदर, खूपच म्हणजे छान. अशी बाईच खरं म्हणजे मिळत नाही आता. म्हणजे अशी असावी पत्नी. अहो, हा डबल माइंडसेटच नाही आता, संपलं. डबल रोल करायचं म्हणजे अवघड आहे ते. हो ना. हा, खूप छान. मी आता श्रीराम लागू सगळ्यांसाठी आणि शांता खूपच जोग छान. यांनी गाजवलेलं नाटक आहे. श्रीराम लागू आणि लास्ट आणि बेस्ट. श्रीराम लास्ट आणि श्रीराम बेस्ट. लागू एकदम आणि कोण खूपच छान. नायिका कोण? शांता जोग, शांता जोग. शांता हा जोग. हा त्या काळची आणि गाजलेली नाटक अहो, अभिनेत्री. काय नाटक त्या बाईनी खूपच छान. अप्रतिम काम केलंय. ती हो स्वतः मॉड हो होती, नाटक पण नाटक या कुठचं? भूमिकेत जगली. ती जगली अशी आश्रमातली हो हो, हा? खरोखर खाल्लेली जगली. अशी नाटक बाई. कुठचं? नाटक कुठचं? हिमालयाची सावली. सावली सावली, हिमालयाची. हा. कोणी सांगितलं? म्हणजे सगळ्यांच्या कानिटकरांचं. जीवनाचं बरं नाटक बरं. कोणाचं आश्रमामध्ये. नाटक? श्रीराम लागूंचंच आहे का? श्रीराम लागू आणि शांता जोग. नाटक वसंत कानिटकर. वसंत वनिस आणि काने. कोणाच्या जीवनावर आहे? कोणाच्या जीवनावर आहे म्हणतात? कोणाच्या अण्णासाहेब कर्वे, अण्णासाहेब कर्वे आश्रमामध्ये मुलींच्या उद्धारासाठी आणि पुनर्विवाहासाठी हम्म. जे झटले आयुष्यभर. हो हो हो. अण्णासाहेब कर्वे. ऐकून आहे, अण्णासाहेब. बरोबर आहे. कोणाला अजून नाट्यप्रवेश करायचंय का? एक फक्त कविता छोटीशी कविता. करा अहो करा मंदाकिनी करा. ताई, काही नाट्यप्रवेश पुढच्या वेळेला काही घेऊन या. करा करा, आणि हरकत नाही. मी छान, आता मस्त समारोप मस्त. करत आहे बर. कार्यक्रमाचा. छान छान लोकांनी करा. हे केलं. खरं मी हे पुण्याच्या हा. साहित्य सभेसाठी करत होते. पुणे ग्रुप झालाय आपला तो. त्यातल्या फक्त बर. मंदाकिनीताई आल्या. बस. मला काही हो, कळलंच नाही ते. की प्रॅक्टिस गानूबाई करायचं, दरवेळेला प्रॅक्टिस. येतात, पण मी गानूबाईंना असं निलांबरी ओल्या कुठे आहेत? ताई निलांबरी ताई गाणं निलांबरी कुठे ताई आहेत सध्या? का नाही आला मला माहिती नाही. आणि मी त्यांना वेगळं असं काही पाठवलं नव्हतं. नंतर शेवटी पाठवलं. तर त्या कधी कधी त्यांना जमत नाही. कधी कधी त्यांना जमत नाही. मग आता ठीक आहे. आपण आता आजच्या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत. आता सगळ्यांनी म्यूट व्हा, म्यूट व्हा. आता मात्र म्यूट व्हा सगळ्यांनी. आणि सगळ्यांना हार्दिक नमस्कार. आणि सगळ्यांना पुष्पगुच्छ पाठवत आहे. सगळ्यांसाठी पुष्पगुच्छ आहे. मिळाला मिळाला, पुष्पगुच्छ मिळाला. छान आहे की छान नाही? छान. पेढे पण पाठवा आणि चहा पण मला पाठवा. मला पण चहा कॉफी. मला पाठवलं आता कोणी आपल्या कोणी? मंदाकिनी ताईंनी. धन्यवाद मंदाकिनी ताई. हो, वा वा वा. आम्हाला पाठवताच येत नाही. तोही शिकून घेत. मी तुम्हाला तोही पाठवलं शिकून घेतला. धन्यवाद. आता आपण संपूर्ण वंदे मातरम घेऊया. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम, वंदे मातरम. म्यूट व्हा सगळ्यांनी. शीघ्रजोत्स्नां पुलकितयामिनी, फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनी, सुहासिनी
सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद करले कोटि कोटि भुजे धृत खर खर करवाले अबला के नुमा तो बले बहुबल धारिणी नमामि तारिणी रिपुदल वारिणी मातरं वन्दे मातरं तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहु बाहु बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तुम्हाराई प्रतिमा गणी मंदिरे मंदिरे मातरं वन्दे मातरं त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं बोला वंदे मातरम. भारत माता की जय. जय आणि आपला जय जय हिंद जय महाराष्ट्र. कारण जय महाराष्ट्र जय दिनाच्या महाराष्ट्र. मराठी दिनाच्याही शुभेच्छा आत्ताच झाल्या आणि त्यानिमित्तही खूप छान सादरीकरण झालंय सगळंच. तर आपण आता हे जे वंदे मातरम संपूर्ण शिकायचं मी पाठवलंय ग्रुपवर, तर कृपया तुम्ही आत्मसात करा त्याची चाल जमेल हो तशी. हो खालच्या पट्टीत घेतलं तरी चालेल, पण ती चाल जशी आहे तशी घ्या. कारण आम्हाला हा संस्कार भारती चालते. तर्फे एक हे म्हणून मी सेक्रेटरी म्हणून तेव्हा होते. आता शिकलो आम्ही आणि आता शिकवायला घेतलेलं आहे आणि भारतभर हा. याचा प्रचार व्हायला हवा आहे. पिशवीत त्यामुळे आपण त्या दृष्टीने संपूर्ण भारत जसं आपण जनगणमन म्हणतो तसं संपूर्ण हा. वंदे मातरम म्हणायचं आहे. तर असं सगळं आदेश आलेला आहे, विनंती पण आहे. तर आपण अवश्य म्हणायचा प्रयत्न करा. कोणाला येत असेल अच्छा. म्हणून पाठवा ऑडिओ, मला आवडेल. हम्म. आणि तोपर्यंत माझा ऑडिओ ऐकून शिका, तर तो तुम्हाला चाल ऐकलं मी तुम्ही म्हणू शकता. ऐकलं आम्ही. हो. माझ्याकडे खरंच. त्या याचा पुढचा जो भाग आहे ना त्याचा अर्थ आहे. अर्थ नाही तो अर्थ बराचसा सगळाच अवघड आहे आहे, संस्कृत शब्द. संस्कृत आहे, तर मी तो अर्थ अर्थ सगळाच आहे. सांगेन तो अर्थ एखाद सकट दिवशी मी अर्थ पाठवून सांगेन. देईन तुम्हाला हवा असल्यास हा अर्थसकट चालेल मी चालेल. पाठवेन. चला कारण ते थोडं संस्कृत शब्द आहे ना, अवघड आहे ते. म्हणून आपण ते तर खुलासा अर्थ करूया. आहे माझ्याकडे. आणि आजचा चालेल. कार्यक्रम अतिशय सुंदर विजयताई रंगलेला मस्त आहे. छान झालं तुमचं. हो. विजयाताई सगळ्यांनीच छान विविध मस्त. विविध छान असं प्रस्तुती केलेली आहे. आपण छान, तुम्ही पण राणेबाईंना खूप मिस सुंदर केलेलं आहे. नाटक सादर केलं. पुढच्या वेळेला सादर खूप राणेबाईंना छान आपण हे केलं ऐकायचं कल्पनाताई. आहे. आणि हो, आता हो, प्रत्यक्ष हो. एक कार्यक्रम होईल, पण आता जो ऑनलाईन होणार आहे तो आहे 8 हो तारखेला. हो बरोबर तो आहे. आहे हरकत नाही. चालेल. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त. त्यावेळेला सगळ्यांनी महिला आणि पुरुष या दोघांच्या समानतेविषयी सुद्धा बोलायचं आहे, कारण आजकाल ती पण गरज झालेली आहे. आपण आता हो. यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा विचार बरोबर आहे. तर आपण फक्त स्त्रीचे गुणगान नाही, ती आता पूर्वी जशी होती वेद काळात, त्यानंतर पुरुष हवी झाला, आता ती हवी होते.
हे नकोय. आपण एक दुसऱ्याला मारक नाही तर पूरक असावं, पती पत्नी किंवा स्त्री पुरुषांना, ह्या उद्देशाने बोलायचं. तर तोपर्यंत आपण मी तुमची रजा घेते. धन्यवाद. हा मंत्र घ्या, हा मंत्र घ्या. धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री.